नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमतः अभिवादन करतो. त्याचबरोबर बहुजनांचे हित करते सर्व बहुजन नायक नायिका यांना मी वंदन करतो. तसेच आज इथे जमलेले सर्व उपासक उपासिका यांना माझा सहस्नेह जय भीम. मी भीमराव रामजी घनसावंत. मी राहायला उल्हासनगरला आहे. माझं प्रॉपर गाव हिंगोली जिल्ह्यात अंजनवाडी असं एक छोटंसं गाव आहे. आणि आज मला जो विषय दिलेला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती हा विषय दिला आहे. माझ्या अनुभवानुसार माहितीनुसार जी काही बाबासाहेबांची चळवळ त्याविषयी माहिती आहे ती मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. सर्वांना पुन्हा एकदा जय भीम आणि आपण सुरुवात करूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव जगप्रसिद्ध आहे, ते आपणा सर्वांना माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय काय कार्य केलेली आहेत, किती कार्य केलं त्यांनी, हे सर्व समाजाला आणि इतर देशातील सर्व समाजालासुद्धा माहिती आहे. आज आपण बाबासाहेबांची जी धम्मक्रांती आहे त्या विषयावर बोलणार आहोत. तसा विचार केला तर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच काम करून थांबले नाहीत, तर त्यांनी सर्वांगीण क्रांती केलेली आहे. आपण फक्त आपल्याला एकच माहीत आहे, आपण बाबासाहेबांनी खूप काम केलं म्हणतो, पण बाबासाहेबांनी सर्वांगीण क्रांती, ज्याच्यामध्ये आपण आर्थिक क्रांती केली, त्यांनी शैक्षणिक क्रांती केली, सामाजिक क्रांती केली, धार्मिक क्रांती केली, अशा सर्व सामाजिक विकासासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात एकाकी लढा दिला, एकटेच लढले, पण प्रत्येक लढ्यामध्ये ते यशस्वी झालेले आपणाला दिसतात. आणि बाबासाहेब म्हणत होते की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही. आणि बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं आपल्या बाबतीत तसंच काहीसं झालेलं आहे. कारण बाबासाहेबांना आपण खूप मानतो पण जाणत नाही. तर बाबासाहेबांना जाणण्यासाठी आज आपण काही मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत. तर ती अशी आहे, सर्वसामान्यपणे बाबासाहेबांचं जे जीवन आहे ते आपण 3 भागामध्ये विभागू शकतो. एक त्यांचा विद्यार्थी दशेचा काळ जो आहे तो साधारणतः 1913 पर्यंतचा काळ आहे. आणि रामजी बाबा गेल्यानंतर त्यांचं खरं आयुष्य सुरू झालेलं आहे, जे चळवळीचं आणि सामाजिक आयुष्य जे आहे ते त्यांनी साधारणतः 1917 पासून केलेलं आहे सुरू. तर हा जो त्यांचा पिरियड आहे तो 1920 पासून त्यांच्या खऱ्या कार्याला सुरुवात झालेली आहे. 1920 ते 1956 ही 36 वर्ष बाबासाहेबांनी खूप काम केलेलं आहे आणि तो थोडक्यात आपण त्याचा आढावा घेऊ शकतो. 1907 साली पहिल्यांदा जेव्हा ते मॅट्रिक पास झाले त्यावेळेस त्यांना एक सत्यशोधक, महात्मा ज्योतिबा फुलेंचे सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते असणारे कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी यांनी त्यावेळच्या भीमरावांना भगवान बुद्धांचं चरित्र हे जे केळुस्कर गुरुजींनी स्वतः लिहिलेलं होतं ते पुस्तक दिलं. आणि तेव्हापासून ते पुस्तक वाचल्यानंतर बाबासाहेबांमध्ये जो बदल आहे तो पूर्णतः बदल झालेला त्यांनी स्वतः सांगितलेला आहे. बाबासाहेबांना आधी रामजी बाबा
रामायण महाभारताच्या कथा वगैरे सांगत होते, वाचून घेत होते त्यांच्याकडून, पण बुद्धांबद्दल कधी बोलले नव्हते. त्यामुळे बाबासाहेबांना ती खंत वाटत होती की माझ्या बाबांनी मला एवढं सगळं शिकवलं, पण हे बुद्धांबद्दल का बोलले नसावे. म्हणजे ती खंत त्यांच्या मनात होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या कार्याला खरी सुरुवात केली ती 1920 साली. 31 जानेवारी 1920ला मूकनायक हे साप्ताहिक सुरू केलं त्यांनी. आणि त्या त्याचा प्रवास जो आहे, मूकनायक ते बहिष्कृत भारत, त्याच्यानंतर जनता, नंतर समता, आणि समता ते प्रबुद्ध भारत, असा हा एक मोठा पल्ला त्यांनी गाठला. आणि ह्या देशातल्या जनतेला मूकनायक, हा जनता, मूकनायक म्हणजे काय आहे तर हे इथे नायक होता पण तो मूक होता. त्याला स्वतःचं बोलणं त्याला मांडता येत नव्हतं. तो वाचा होती पण ती ओपन करता येत नव्हती, उघड करता येत नव्हती. तर त्या मूकनायकाला त्यांनी अगदी प्रबुद्ध भारतापर्यंत नेऊन पोहोचवलं. असं हे बाबासाहेबांचं कार्य आहे. त्यानंतर साधारणतः 17 सालची गोष्ट आहे. 23 सप्टेंबर 1917 साली त्यांना एक अनुभव आला. ज्यावेळेस बडोदा संस्थानामध्ये ते जो करार केला होता सयाजीराव गायकवाडांशी, त्या करारानुसार तिथे नोकरी करायला गेले ते आणि रुजूही झाले. पण तिथे त्यांना अतिशय वाईट अनुभव आले. आणि म्हणून बाबासाहेबांनी तिथे बडोदा ह्या ठिकाणी एक संकल्प केला, ज्याला आपण दृढ संकल्प म्हणतो किंवा सम्यक संकल्प म्हणतो. तो संकल्प त्यांनी 23 सप्टेंबर 1917 रोजी केला. आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या कार्याला पुढे सुरुवात केलेली आहे, हे आपल्याला दिसतं. त्यापुढे बाबासाहेबांनी 1927 साली खूप मोठं काम हातामध्ये घेतलं. एक मोठा असा क्रांतीचा त्यांनी एक पाया रचला, तो म्हणजे महाडचा सत्याग्रह. 20 मार्च 1927 रोजी त्यांनी महाडला सत्याग्रह केला. पाण्यासाठी जो सत्याग्रह केला तो पाण्याचा सत्याग्रह म्हणून एक प्रसिद्ध आहे. आणि त्यांची काय फक्त पाणी पिण्यासाठीची तळमळ नव्हती, तर ह्या समाजाला माणसात आणण्याची ती चळवळ होती. आणि त्या चळवळीतून त्यांनी हे काम सुरू केलं. सगळ्या जगाला दाखवून दिलं की जिथे कुत्र्या मांजरांना किंमत आहे किंवा त्यांना त्या तळ्याचं पाणी पिता येतं किंवा पाणी मिळतं, पण माझ्या माणसांना पाणी मिळत नाही. आणि म्हणून तो एक प्रतिकात्मक असा लढा होता तो. आणि दुसरा 3 मार्च 1930 साली काळाराम मंदिर सत्याग्रह केला त्यांनी नाशिक येथे. ह्या काळारामाच्या मंदिरात जाऊन का बाबासाहेबांना पूजा करत बसायचं नव्हतं, पण त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की माझा समाजही माणूस आहे, माणसांचा समाज आहे. आणि त्या माणसांचे हक्क त्यांना मिळावेत. त्यांच्यावर जो अन्याय होतो आहे तो अन्याय कुठेतरी दूर झाला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी तोही एक लढा लढले. आणि त्यानंतर त्यांनी 1935 साली 13 ऑक्टोबर 1935 साली हाच धागा धरून त्यांनी प्रयत्न केले की हा समाज सुधारण्यासाठी प्रयत्न करू, पण हा समाज काही सुधारत नाही. म्हणून त्यांनी हिंदू धर्म त्यागण्याचं एक घोषणा केली, ज्याला आपण भीम प्रतिज्ञा म्हणतो. ती 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला ह्या मुक्कामी त्यांनी घोषणा केली. आणि आपल्याला तिथून पुढे दिसून येतं की बाबासाहेबांचा लढा हा केवळ सामाजिक लढा नसून तो एका विशिष्ट चळवळीसाठी आहे, विशिष्ट न्यायासाठी आहे आणि माणसाला माणूस बनवण्यासाठीचा लढा आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी ही भीम प्रतिज्ञा केल्यानंतर ते त्यांच्या कार्याला लागलेले आहेत. ते एकीकडे राजकीय कार्य करत होते, सामाजिक कार्य करत होते आणि ते दुसरीकडे धम्माचा विचार करत होते की माणसाला धर्माची तर आवश्यकता आहे, पण मग कोणता धर्म घ्यावा, काय करावा. अशा पद्धतीने त्यांनी इंग्लंड अमेरिकेमध्ये असतानाच आपल्या अभ्यासाला सुरुवात केली होती. भरपूर अभ्यास केला होता. धम्मावरील अभ्यास त्यांनी आपण स्वतः विद्यार्थी असताना भरपूर अभ्यास केला, हे आपल्याला दिसतं आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललं. ते म्हणजे धम्माकडे कसं बाबासाहेब वळत होते आणि आपल्याला मात्र ते कळत नव्हतं. तर ती महत्त्वाची गोष्ट जी आहे, 1935 साली त्यांनी दादर येथील
हिंदू कॉलनीमध्ये, वास्तव पाहता त्याला हिंदू कॉलनी म्हणताच येत नाही, ब्राह्मण कॉलनी म्हणायला पाहिजे, जिथे अशी ब्राह्मणांची वस्ती आहे, त्या ठिकाणी बाबासाहेबांनी घर बांधलं. आणि त्या घराला नाव बाबासाहेबांनी काय दिलं तर राजगृह. आणि हे राजगृह म्हणजे काय आहे हे आपल्या समाजाला अजूनही माहीत नाही आहे. म्हणून मी सांगू इच्छितो की राजगीर जी मध्य आपल्या बिंबिसार राजाची जी राजधानी होती, त्या राजगीरला स्मरणात ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या बंगल्याला किंवा घराला नाव त्यांनी दिलं राजगृह. आणि एका राजाचं ते घर होतं हे आपणाला कळायला पाहिजे. ही 1935 सालची घटना आहे. आणि म्हणून आपण अंदाज करू शकतो की बाबासाहेब धम्माकडे कधी आणि कसे वळले. म्हणजे लोकांना कळत नाही, पण आपण ते समजून घेतलं पाहिजे. हे बाबासाहेबांची धम्मक्रांती जी कशी कशी घडत गेलेली आहे. त्यानंतर 1946 सालची घटना आहे, अतिशय महत्त्वाची घटना आहे. बाबासाहेबांनी संदेश तर नंतर दिला की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण त्याच्या आधी त्यांनी 1946 साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आणि त्या सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे. बघा, इथे सुद्धा आपल्याला खरा धम्म किंवा धम्मक्रांती हे आपल्याला दिसतं आहे. कॉलेजचं नाव सिद्धार्थ महाविद्यालय. आणि त्या ज्या इमारती बांधल्या बाबासाहेबांनी, तिथे 2 इमारती बांधल्या. त्या दोन्ही इमारतीमध्ये एकाचं नाव आहे बुद्ध भवन आणि दुसऱ्याचं नाव आहे आनंद भवन. बघा, बुद्ध आणि आनंद, आनंद हे बनते आनंद जे आहेत भगवान बुद्धांचे भाऊ होते, चुलत भाऊ होते. आणि जे उपस्थापक म्हणजे सेवक होते, त्या दोघांचेही नावं बाबासाहेबांनी इथे दिलेले दिसतात. आणि ही घटना 1946ची आहे. म्हणजे धर्मांतराच्या 10 वर्ष आधीची ही घटना आहे. ह्यावरून आपल्याला निश्चित कळतं की बाबासाहेबांचा ओढा धम्माकडे कधीपासून कसा ओढला गेला. त्यानंतर 1949ची घटना महत्त्वाची आहे. संविधान सभेत त्यांनी जे भाषण केलं, त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी उल्लेख केला. लोक म्हणायचे की बाबासाहेबांनी फ्रेंच क्रांतीकडून, वेगवेगळ्या क्रांतीकडून, रशिया क्रांतीकडून ही तत्त्व घेतली. पण बाबासाहेबांनी स्पष्ट भूमिकेत आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की मी कुणाचीही तत्त्व घेतलेले नाहीत, तर ही बुद्धांच्या क्रांतीमधून ही तत्त्व घेतलेली आहेत. आणि म्हणून त्यांनी पंचशिलाचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. जी घटना 26 जानेवारी 1950ला आपल्या देशाची एक राज्यघटना म्हणून लागूच केली. आणि त्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी महत्त्वाच्या 4 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. एक, पंचशिलाचा अंतर्भाव केला. म्हणजे आपणाला अजूनही कळत नाही, ते आपणाला असं वाटत नाही की पंचशील त्याच्यामध्ये आहे. पण बघा, दारू पिणाऱ्याला सुद्धा शिक्षा होते आणि त्याच्यामध्ये कलमानुसार होते. हत्या करणाऱ्याला सुद्धा शिक्षा होते, ती कलमानुसार होते. व्यभिचार करणाऱ्याला सुद्धा शिक्षा होती, ती कलमानुसार होते. आणि चोरी करणाऱ्याला सुद्धा शिक्षा होते. म्हणजे हे जे आपलं पंचशील आहे, जे आपण 5 शिलं दररोज घेतो, त्या शिलांचं अंतर्भाव बाबासाहेबांनी त्या घटनेमध्ये केलेला आहे. म्हणजेच ही घटना किंवा ही शिलं ह्या संपूर्ण देशातील जनतेने पाळावीत हेच बाबासाहेबांना वाटत होतं, म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केला. दुसरा महत्त्वाचा भाग आहे राष्ट्रध्वजावर आपला जो तिरंगा ध्वज आहे, त्या ध्वजावरील जे चक्र आहे, ते चक्र सम्राट अशोकाचं जे अशोक चक्र आहे, ते निळ्या रंगातलं चक्र बाबासाहेबांनी त्यांच्यावर अंकित केलं, हे आपणाला दिसून येतं. त्यानंतर जे आज आपण चलन वापरतो, ह्या चलनावर सुद्धा सारनाथ येथील अशोक स्तंभाचं जे चित्र आहे की चारही बाजूंना जे शाक्य सिंहगर्जना करतायत, त्या सिंहाचं चित्र आपण बघतो आहे. हे सुद्धा बाबासाहेबांनी ते अंकित केलेलं आहे, हे दिसतं आपणाला. आणि त्याच्याही पेक्षा आणखीन एक महत्त्वाची घटना आहे, आपल्या कोणाच्याही लक्षात येत नाही, पण बाबासाहेबांनी कुण्याही व्यक्तीला कोणताही धर्म पालन करण्याची किंवा ह्या धर्मातून त्या धर्मात जाण्याची एक मुभा, एक कलम किंवा एक कायदा केला. आणि त्या कायद्याच्या नंतर हे बघा, 1950ला घटना सुरू झाली, अंमल झाला. आणि बाबासाहेबांनी 1956ला त्याच कायद्यानुसार धर्मांतर केलेलं आहे. घोषणा 1935ला केली आणि धर्मांतर मात्र 1956ला केलं, हे आपणाला लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर
1950मध्ये 19 जून 1950 ह्या दिवशी त्यावेळचं औरंगाबाद आणि आत्ताचं छत्रपती संभाजीनगर येथे बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली आणि त्या एरियाला 200 एकरचा एरिया जो आहे त्या एरियाला नाव नागसेन वन दिलं. म्हणजे इथे सुद्धा बाबासाहेबांनी धम्माचंच प्रतीक दिलेलं आहे आपल्याला. आपल्या लक्षात येत नाही ते, आपण मिलिंद महाविद्यालय म्हणतो पण आपल्या लक्षात येत नाही की बनते नागसेन आणि राजा मिलिंद ह्यांचा जो संवाद होता किंवा मिलिंद प्रश्न हा बाबासाहेबांचा खूप आवडीचा ग्रंथ होता. त्याचंसुद्धा प्रतिकात्मक आपल्याला इथे दिसतं आहे. त्यानंतर 25 मे 1950 श्रीलंकेतील कोलंबो येथे जी जागतिक बौद्ध परिषद झाली त्या बौद्ध परिषदेला बाबासाहेब गेले आणि तिथेसुद्धा त्यांनी भाषण केलेलं आहे. हे कशाचं प्रतीक आहे? ह्या 1950लाच आणखी एक घटना घडली, ती आपल्या कोणाच्या लक्षात येत नाही. कलकत्त्यावरून महाबोधीचा एक अंक निघत होता आणि त्या अंकामध्ये बाबासाहेबांनी लेख लिहिला होता. त्या लेखात त्यांनी उल्लेख केला होता की जर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर 3 गोष्टींची आवश्यकता आहे. त्या 3 गोष्टी कोणत्या? तर पहिली गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली की बौद्धांना बायबलसारखा एखादा ग्रंथ असावा. तो बाबासाहेबांनी स्वतः लिहिला, ते काम आपल्यावर सोडलेलं नाही. दुसरं बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जो भिक्खू संघ आहे सध्या अस्तित्वात त्या भिक्खू संघाच्या ध्येय आणि उद्दिष्टांमध्ये फेरफार करणे, इष्टते फेरफार करणे आवश्यक आहे. ते आज आपल्या हातात नाही आहे. सॉरी, कारण आज आपण भिक्खू नाहीत, आपल्या अंगावर चिवर घेतलेलं नाही. ते काम चिवरधारी भिक्खूंचं आहे, म्हणून ते आपण ते संघावरती सोडावं. आणि तिसरं बाबासाहेबांनी सांगितलं होतं की बौद्धांचं संघटन करा, जागतिक पातळीवरती बौद्धांचं संघटन करा. तर ते काम मात्र आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणून ते काम आम्ही घेतलेलं आहे. धम्मकाया मिशनचं स्थापना करून आम्ही तेच काम आणि उद्देश जो बाबासाहेब म्हणाले होते की मी सारा भारत बौद्धमय करीन, हा उद्देश घेऊन ते काम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे, ते करत आहोत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आणखीन आहे. 15 जून 1953ला बाबासाहेबांनी सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स याची स्थापना केलेली आहे. हे एज्युकेशनच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. त्यात पुढे 1954 सालची घटना आहे. 18 मे 1954ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नावाची संस्था स्थापन केली आणि तिचं रजिस्ट्रेशन त्यांनी 4 मे 1955ला केलेलं आहे. म्हणजे बघा, बाबासाहेबांनी जे जे पाऊल टाकलं ते सगळं कायदेशीररित्या आधी सगळं व्यवस्थित करूनच केलेलं आहे. त्यांनी धर्मांतराची जी ही दीक्षा घेतली तीसुद्धा ह्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून घेतली आणि कायदेशीरच घेतलेली आहे, असं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर 3 डिसेंबर 1954 रंगून येथे, रंगून म्हणजे ब्रह्मदेशची त्यावेळेसची राजधानी, येथे त्यांनी 3ऱ्या जागतिक बौद्ध परिषदेला भाषण दिलेलं आहे. तिथे ते हजर राहिलेले आहेत आणि ही खरं म्हणजे 6वी संगीती होती. मी एक पाली भाषेचा अभ्यासक आहे, तर ही 6वी संगीती 1954 ते 1956 पर्यंत चाललेली होती आणि ह्या संगीतीमध्ये बाबासाहेब स्वतः उपस्थित होते. त्यांचं भाषणसुद्धा झालं तिथे. त्यानंतर 25 डिसेंबर 1954 अतिशय महत्त्वाची घटना आहे. देहूरोड पुणे, पुण्याजवळ देहूरोड नावाचं जे ठिकाण आहे तेथील बौद्ध त्यावेळच्या महाराजांनी एक मंदिर बांधलं होतं आणि त्या मंदिरामध्ये चोखोबाची मूर्ती बसवायचं त्यांचं चाललं होतं आणि ते लोक बाबासाहेबांकडे गेले. तेव्हा बाबासाहेब त्यांना सरळ सरळ म्हणाले, अरे तुम्ही त्या चोख्याची मूर्ती बसवून काय करणार आहात? तर मी तुम्हाला बुद्धाची मूर्ती देतो. आणि त्यांना ती ब्रह्मदेशच्या राजाने जी मूर्ती दिली होती ती मूर्ती बाबासाहेबांनी स्वतःच्या हाताने तिथे बसवलेली आहे. हा इतिहास आहे. आज आपल्या बौद्ध बांधवांनी तिथे जाऊन ते स्वतः पाहिलं पाहिजे, त्यांना आपण वंदन केलं पाहिजे त्या मूर्तीला. ही काय म्हणजे कशाचं प्रतीक आहे? बाबासाहेबांनी धर्मांतर केलं 1956ला, पण बुद्धाची मूर्ती मात्र त्याने 1954ला बसवलेली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
हे क्रांतीचं एक पाऊल आहे. त्याचबरोबर 4 फेब्रुवारी 1956 ह्या दिवशी मी मगाशी उल्लेख केला होता मूकनायक, तर हा मूकनायकाचा प्रवास प्रबुद्ध भारतापर्यंत गेला आणि मग मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि आता प्रबुद्ध भारत. तर हे बाबासाहेबांनी 1956ला प्रबुद्ध भारत केलं, असं नामकरण केलं आणि तो आजही प्रबुद्ध भारत या नावाने आपला प्रकाशित होतो. बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभा त्याचं प्रकाशन करते. त्यानंतर महत्त्वाची घटना 14 ऑक्टोबर 1956 हे आपणा सर्वांना माहिती आहे. पण त्या दिवशीच बाबासाहेबांनी का धम्म घेतला, का दीक्षा घेतली, तर आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे की त्या दिवशी 14 ऑक्टोबर ही तारीख ओघाने आलेली होती. पण त्या दिवशी जी विजयादशमी होती, त्या विजयादशमीला बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतलेली आहे. का घेतलेली आहे त्याचं कारण असं आहे की अशोक विजयादशमीसुद्धा म्हणतात. तर सम्राट अशोकाचा इतिहास आपण अभ्यासला पाहिजे, ज्याच्याकडे आज आपण ओळखतच नाही आहे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की सम्राट अशोक यांनी स्वतःचं शस्त्र हातात खाली ठेवलं, ती दशमी म्हणजे विजयादशमी आहे ती. आणि त्या विजयादशमीला लोक दसरा साजरा करतात, दशहरा म्हणतात, काय काय म्हणतात, रावणाची 10 तोंड, 10 तोंडांचा रावण जाळतात. पण हे रावण जाळणं वगैरे हे आपल्या धम्मानुसार हे बरोबर नाही आहे किंवा त्याला मानणंही बरोबर नाही. तर आपण विजयादशमी म्हणूनच साजरा केला पाहिजे हा सण. 14 ऑक्टोबरला ठीक आहे तारीख होती, पण 14 ऑक्टोबर आणि विजयादशमी या दोघांमध्ये फरक केला पाहिजे. कारण ती 14 ऑक्टोबर त्यावेळेस ओघाने आलेली होती, पण तो दिवस जो होता तो विजयादशमीचा होता. आणि म्हणून ह्या दिवशी बाबासाहेबांनी विजयादशमीच्या दिवशी भंते चंद्रमणी त्यावेळेसचे सिनियर भिक्खू होते, त्यांच्या हस्ते आणि त्यांच्याबरोबर इतर 5 भिक्खू यांच्या साह्याने त्यावेळेस बाबासाहेबांनी स्वतःच्या पत्नीबरोबर, त्यावेळेस माईसाहेब होत्या, त्यांच्यासह आणि स्वतः त्यांनी दीक्षा आधी घेतली आणि मग उपस्थित तेथील 5 लाख बौद्ध त्यावेळेसच्या म्हणजे जो समाज जमा झालेला होता त्या समाजातील लोकांना त्यावेळेस त्यांनी दीक्षा दिली. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी आजपासून तुम्हाला आज्ञा देतो किंवा आदेश देतो की दरेकाला दीक्षा द्या. तर ह्या शब्दाचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे की बाबासाहेब असं का म्हणाले असतील. कारण दरेकाने दीक्षा जर नाही दिली आणि तुम्ही फक्त भिक्खूंची वाट पाहत बसलात तर त्यावेळेस एवढे भिक्खू उपलब्ध नव्हते, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून जे कोणी पंचशिलाचं पालन करणारे उपासक आहेत किंवा श्रामणेर झालेले आहेत, ज्यांनी 8 शिलं पालन केलेली आहेत किंवा दशशिलाचं पालन केलेलं आहे, अशा लोकांनी दीक्षा दिली तरी चालेल. हा किती मोठा बाबासाहेबांनी आपल्याला आदेशच नाही तर ही संधी दिलेली आहे. बौद्ध उपासकांना उपासक बनवण्याची संधी दिलेली आहे. हा जो प्रकार घडला किंवा ही जी घटना आहे ही इतर कुठल्याही धर्मात नाही आहे, ती बाबासाहेबांनी आपल्या धर्मात सोय करून ठेवलेली आहे. म्हणून आज आपण बौद्ध धम्माचं आपण आचरण करून, आपण शिलाचं आचरण करून आपण एक चांगले उपासक बनवू शकतो आणि आपण दुसऱ्यांनासुद्धा बनवू शकतो, हा आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर 15 ऑक्टोबरला भाषण झाल्यानंतर 16 ऑक्टोबरला चंद्रपूर येथे सुद्धा बाबासाहेबांनी दीक्षा दिलेली आहे. मी स्वतः तिथे जाऊन बघून आलो ती दीक्षाभूमीसुद्धा. तर आपल्या सर्व समाजाला त्याची पण माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर 15 नोव्हेंबर 1956ला काठमांडू येथे नेपाळमध्ये ह्या 3ऱ्या जागतिक परिषदेला बाबासाहेब तिथे हजर होते आणि त्या परिषदेमध्ये अतिशय महत्त्वाची घटना घडलेली आहे. तिथे बाबासाहेबांना ह्या भिक्खू संघाच्या परिषदेमध्ये बोधिसत्व ही उपाधी दिलेली आहे. आपल्यामधले बरेच लोक बोधिसत्व मानत नाहीत, पण बोधिसत्व सिद्धांत हा आहे. पाली भाषेचे अभ्यासक जे लोक असतील, त्रिपिटकामध्ये सुद्धा बोधिसत्वाच्या संकल्पना आहेत. जेव्हा भगवान बुद्धांच्या बद्दलसुद्धा आपण जेव्हा बोलतो तेव्हा ते त्यांच्या बोधिसत्व अवस्थेबद्दल बऱ्याचशा गोष्टी आहेत. धम्मपदामध्ये त्यांचा उल्लेख आहे, जातकामध्ये त्यांचा उल्लेख आहे
अनेक ठिकाणी उल्लेख आलेले आहेत. त्यामुळे बोधिसत्व आपण बाबासाहेबांना इतर कुठल्याही पदव्यांपेक्षा प्रथमतः बोधिसत्व बोलणं हे आवश्यक आहे. कारण बाबासाहेब बोधिसत्व होते. बोधिसत्व ह्या शब्दाचा अर्थच असा आहे की जे बोधीपर्यंत पोहोचणारे आहे. सत्व म्हणजे प्राणी, म्हणजे ते प्राणी, आणि ते बोधिसत्व आहेत हे सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे. किंवा भिक्खू संघाने त्यांना दोन्ही ठिकाणी बोलले. म्हणजे ब्रह्मदेशमध्ये जेव्हा परिषदेत गेले तिथे सुद्धा बोललं गेलं होतं की आज आमच्यामध्ये बोधिसत्व बसलेले आहे, आणि बाबासाहेबांकडे बोट केलेलं होतं. त्यावेळेस सुद्धा बोलले, आणि काठमांडूला सुद्धा बोललेले आहेत तिथे. त्यामुळे ही जागतिक लेवलला बाबासाहेबांची ओळख गेलेली आहे. ह्याच वेळेला अतिशय महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत की बाबासाहेब तेव्हा 4 धाम, आपल्यामध्ये जे 4 धाम आहेत किंवा 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, महत्त्वाची ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी बाबासाहेबांनी भेटी दिलेल्या आहेत. तर 4 कोणकोणते आहेत जे की आपणही सुद्धा आपल्या बौद्ध, जे स्वतःला बौद्ध म्हणून घेतात, ह्या सर्वांनी ह्या 4 ठिकाणी कमीत कमी गेलं पाहिजे. तर ते 4 ठिकाणं कोणते आहेत? तर पहिलं ठिकाण आहे जे लुंबिनी, जे नेपाळमध्ये आहे, जिथे सिद्धार्थ गौतमांचा जन्म झाला, ते ठिकाण आपण पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं आहे बुद्धगया, ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झालं, आणि तिथे ते सिद्धार्थाचे बुद्ध बनले, ते ठिकाण. त्यानंतर तिसरं आहे सारनाथ, ज्या ठिकाणी त्यांनी ह्या धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे. सिद्धार्थ गौतमाचे बुद्ध झाले, आणि बुद्ध झाल्यानंतर त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे. 5 भिक्खूंना पहिल्यांदा धम्म दिलेला आहे. तर ते ठिकाण आहे सारनाथ. आणि चौथं ठिकाण जे आहे ते ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, ते ठिकाण कुशीनगर आहे. तर ह्या ठिकाणी कमीत कमी आपण 4 ठिकाणी गेलं पाहिजे, आणि ह्या सिक्वेन्सनी गेलं पाहिजे, जे की बाबासाहेब स्वतः ह्या सिक्वेन्सनी गेलेले आहेत. आणि त्याच वेळच्या सारनाथच्या भाषणामध्ये त्यांनी नमूद केलं आणि सांगितलं की आपण दररोज घरात वंदना घेतली पाहिजे, आणि दर रविवारी आपण विहारात गेलं पाहिजे, कुटुंबासह गेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की विहार निर्मिती करा आणि आपण विहाराकडे चला. हे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. खूप लोकांना वाटतं असंच कोणीतरी भाषण देतं. असं नाही आहे. तारखा आहेत आपल्याकडे, आणि बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सगळ्या तारखा आहेत. इथे कुठेही अतिशयोक्ती नाही. आणि म्हणून बाबासाहेब ह्या 4 ठिकाणी जाऊन आल्याच्या नंतर 5 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांनी बुद्धा अँड हिज धम्मा याची जी प्रस्तावना आहे ती लिहून पूर्ण केली. आणि 6 डिसेंबरच्या सकाळी बाबासाहेब दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी 26 अलीपूर रोड येथील त्यांचे परिनिर्वाण झालेलं आहे, ज्याला आपण महापरिनिर्वाण म्हणतो, ते झालेलं आहे. आणि 7 डिसेंबर 1956ला मुंबई येथील, आज आपण ज्याला चैत्यभूमी म्हणतो, दादरला, तिथे बाबासाहेबांचं अंत्यविधी झालेला आहे. ज्यावेळेस लाखो लोक होते तिथे, आणि त्यापैकी बऱ्याच लोकांनी तिथेसुद्धा धम्माची दीक्षा घेतलेली आहे. आणि बाबासाहेबांना तिथे सर्वांनी खूप मोठ्या दुःखसागरात समाज बुडालेला होता. त्यांनी खूप मोठ्या दुःखाने त्यांना तिथे निरोप दिला. आणि बाबासाहेब म्हणत होते की पददलित माणसांना हाल अपेष्टांच्या आणि त्यागाच्या अग्निदिव्यातून गेल्याशिवाय मोठेपण प्राप्त होणार नाही. हे बाबासाहेबांचे शब्द हे आपल्या लोकांसाठी हे एक प्रतिकात्मक आहे. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीची ही बाबासाहेबांची धम्मक्रांती जी आहे ती मी अभ्यासातून जे मला असं वाटलं की बाबासाहेबांनी तर कार्य खूप केलेलं आहे. म्हणजे असं कुठलंही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रात बाबासाहेबांनी काम केलं नाही. पण आज मला धम्मक्रांती ह्या विषयावर बोलायला दिलं, म्हणून मी आपल्यासमोर अतिशय नम्रपणे मी हे सगळं आपणाला सांगितलेलं आहे. मला जे अनुभव आलेले आहेत त्या अनुभवाप्रमाणे मी बाबासाहेबांना एक आपल्या वतीने एक मानवंदना देतो, किंवा जे आपल्याला बाबासाहेबांच्या प्रती आदरभाव व्यक्त करायचा आहे तो आदरभाव व्यक्त करतो. अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी मला
शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. आणि ह्या वाणीने, बाबासाहेबांच्या विचाराने, ह्या धम्माने आपण प्रेरित होऊन आपल्याला खऱ्या सुखाचा, समाधानाचा मार्ग मिळो ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि आपणा सर्वांना हा बुद्धाचा धम्माचा मार्ग आपल्याला प्राप्त हो अशी सदिच्छा व्यक्त करतो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं. साधु साधु साधु. आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.